हा साल्हेर किल्ला ती आजची ही 10वी मोहीम आहे. अतिशय खडतर हा किल्ला आहे. म्हणजे आज एकदम या किल्ल्याची जर अवस्था पाहिली तर कुठेही पायरीचा अवशेष सुद्धा दिसत नाही. खाली कालिका मातेचं मंदिर, एक जुनं पुरातत्व मंदिर आहे, त्या मंदिराची सुद्धा दुरावस्था पाहायला मिळालेली आहे. यादीत युनेस्कोच्या यादीत या किल्ल्याचं नाव आहे, पण अद्यापर्यंत शासनाने कुठली नाही काम करू दे त्याला. शासनाने कुठला भरीवासी निधी जाहीर केलेला नाही. त्यामुळे आमची मागणी एकच आहे की हे गड किल्ले अभेद्य राहिले पाहिजे. दुरुस्तीसाठी, संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे. ही गड किल्ल्याची मोहीम आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणून सुरुवात केली. महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी एका गडावर जायचं, एक एक किल्ल्यावर जायचं, स्वच्छता करायची, संवर्धन करायचे, वृक्षारोपण करायचे. काही त्या ठिकाणी बैठकीसाठी काही बाकडे असू, काही ज्या ठिकाणी लाईटच जात नाही त्या ठिकाणी सौर लॅम्प असू, या सगळ्या आम्ही छोट्या छोट्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी आम्ही बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मधल्या अधिवेशनामध्ये मी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला की छत्रपती शिवरायांनी जे गड किल्ले उभे केले ते गड किल्ल्यांची दुरावस्था त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्या गड किल्ले अखंडितपणे उभे राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे, निधी दिला पाहिजे, ही मागणी पण त्या ठिकाणी केली. आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना मी असो किंवा आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई, आम्ही त्यांना भेटून हे सगळं सांगितलं आमच्या मोहिमेच्या बाबत, गड किल्ल्यांच्या बाबत, आणि त्यांना आमंत्रित पण केलं. मी मार्चला जो 13वी मोहीम आपली रायगडावर असणार आहे, त्यावेळेस रायगडावर एक सोहळा, आपण शिवसोहळा त्या ठिकाणी साजरा करणार आहे. त्या शिवसोहळ्यासाठी महाराष्ट्रातील 50 ते 60 हजार शिवभक्त त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. त्या कार्यक्रमाला मी त्यांना आमंत्रित केलं. आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम पार पाडणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक या विभागाचे खासदार साहेब आलते, आमचे नेते आदरणीय भगरे सर, माजी आमदार या ठिकाणी उपस्थित होते, जिल्हा परिषद सदस्य असो, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी या मोहिमेसाठी आता उपस्थित होते. अनेक अकॅडमीतले मुलं पण उपस्थित होते.